नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या स्वामी लीला या युट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते. तर आपला आजचा विषय असणार आहे तो म्हणजे सत्यनारायणची पूजा कशी करायची. आता बघा, आपण स्वामी सेवेकरी आहोत, तर आपल्या स्वामी सेवेकरी प्रत्येक स्वामी सेवेकरी हा आता घरच्या घरी आपली सत्यनारायणची पूजा करत असतो की सुख शांती आनंद आणि पैसे, आपले जे पैसे आपल्या घरामध्ये राहत नाहीत, टिकत नाहीत, लक्ष्मी प्राप्तीसाठी, तर अशा भरपूर गोष्टींसाठी, कोणत्याही इच्छेच्या पूर्तीसाठी सत्यनारायणची पूजा करायची आहे. तर ही पूजा कशी करायची आणि कधीपासून करायची आणि याचे काय नियम आहेत, हे संपूर्ण माहिती आपल्या या आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. आपण जी माहिती देतो ते केंद्रानुसारच आपण देत असतो आपल्या या व्हिडिओवरती, आणि आपल्या चॅनलवरती सर्व माहिती ही आपल्या केंद्रानुसार देत असतात. तर म्हणून तुम्ही ही माहिती नक्कीच तुम्ही पण बघा आणि स्वामी सेवेकरी असतील त्या सेवेकरांना सुद्धा शेअर करा. तर आता बघायचं आहे आपल्याला की सत्यनारायणची पूजा कशी करायची आहे. तर ही पूजा महिलांनी, पुरुषांनी किंवा मुलांनी किंवा अगदी विधवा स्त्रिया सुद्धा ही पूजा करू शकतात. हे पारायण पुस्तक वाचू शकतात. तर सत्यनारायणची पूजा ही आपल्याला कोणत्याही एखाद्या पौर्णिमेपासून चालू करायची आहे आणि एखाद्या किंवा तुम्ही कोणत्या सुद्धा एखाद्या शुभ वारीपासून चालू करू शकता. कोणताही एखादा शुभ वार घ्यायचा नाही, तर दर महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला सत्यनारायणची सेवा सुरू करायची आहे कोणत्याही पौर्णिमेला. त्यानंतर आपल्याला कशी कशी पूजा मांडणी करायची आहे हे सुद्धा मी सर्व सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की पूजा होईपर्यंत माणसांनी उपवास पकडायचा आहे. आता जर खरं तर सत्यनारायणची पूजा ही पौर्णिमा जर असेल तर त्याच्या संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपण ही सत्यनारायणची पूजा करत असतो. तर प्रदोष काळ कोणाकोणाला माहीत नाही, तर प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळत असतो त्याच्या अगोदरचा जो पाऊण तास असतो तो प्रदोष काळ असतो, आणि त्याच्या म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदरचा पाऊण तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊण तास असा जो कालावधी आहे त्याला प्रदोष काळ असे म्हणतात. या कालावधीमध्ये तुम्हाला सत्यनारायणची पूजेची मांडणी करायची आहे आणि संपूर्ण पूजाविधी करून तुम्हाला त्याचं कथा सुद्धा वाचायची आहे. सत्यनारायणचं पुस्तक आता माझ्या इथे आहेच, तर मी तुम्हाला सांगते. हे बघा, खूप छोटंसं असं पुस्तक आहे सत्यनारायणचं. 5 कथा आहे त्याच्यामध्ये, आरती वगैरे सगळं आहे. पूजा कशी करायची, पूजेची मांडणी कशी करायची, पूजेची पूर्व तयारी कशी करायची हे पण सर्व सांगितलेलं आहे इथं. म्हणून ही पूर्ण माहिती तुम्हाला हे पुस्तक वाचायचं आहे व्यवस्थित आणि या पद्धतीने करायचं आहे. आणि पहिला नियम वगैरे काय आहेत हे सगळं माहिती यातून घ्या तुम्ही करून, मी आता सांगतच आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही पाळून मग ते तुम्ही पुस्तक नक्कीच आणा. दर पौर्णिमेला तुम्हाला हे पूजेचा पाठ करायचा आहे, सत्यनारायणची पूजा करायची आहे. अगदी घरच्या घरी तुम्ही करू शकता. खूप सोपी आहे सत्यनारायणची पूजा आणि इतकी प्रभावशाली ही सेवा आहे की तुम्हाला खरंच लक्ष्मी प्राप्ती स्थिर राहील. एखाद्याच्या घरामध्ये बघा लक्ष्मी येते पण टिकत नाही, आपण म्हणतो किती पैसा येतो पण टिकत नाही. म्हणून त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर त्यानंतर आपल्याला घरामध्ये काय प्रसाद वगैरे करायचा आहे, तर तुम्ही आपला जो शिरा करतो आपण, गोड रवा करतो, तो सुद्धा वाटीवर करू शकता. आता आपण जेव्हा मोठी श्रावणात वगैरे पूजा घालणार असतो तेव्हा आपण 1.25 किलो याच्या मोजून, म्हणजे 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, 1.25 लिटर दूध, असं 1.25 करून आपण आता आपण खूप मोठ्यानं पूजा घालत असतो श्रावणामध्ये. बाहेरच्या लोकांना वगैरे सगळ्यांना बोलवत असतो पूजेचा प्रसाद घेण्यासाठी. तर आता ही जी पूजा आहे पौर्णिमेची ती तुम्हाला घरच्या घरी करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला 1.25 म्हणजे आता एखादी वाटी घेतली, आपल्या घरातल्या लोकांना पुरेल एवढं माप घेऊन 1.25 आपल्याला घ्यायचंय. 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर, 1.25 लिटर दूध, असं त्या वाटीनेच आपल्याला मोजून सर्व माप घ्यायचं आहे. 1.25 जर मोजमाप असेल तर तुम्हाला खरंच खूप छान तो प्रसाद होऊन जाईल. अशा रीतीने आपल्याला तो प्रसाद करायचा आहे. सत्यनारायणच्या पूजेला तुम्ही घरच्या घरी थोडासा केला तरी सुद्धा चालतो.
आणि त्यानंतर पूजेची मांडणी कशी करायची आहे तर आपल्याला माहिती आहे की कोणतंही सुरुवात करताना आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि नंतर पूर्ण तिथे फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे, गंगाजल शिंपडायचं आहे, त्यानंतर त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे. चौरंग नाही तर पाट तुम्ही ठेवू शकता. तर चौरंगावरती लाल किंवा सफेद वस्त्र तुम्हाला घालायचं आहे आणि त्याच्यावरती नंतर तुम्हाला सत्यनारायणचा फोटो तिथं ठेवायचा आहे, मधोमध असा व्यवस्थित टेकवून ठेवायचा आहे भिंतीला. आणि नंतर आपली बाजू आपण जेव्हा पूजा करत आहोत तेव्हा आपलं चेहरा, तोंड, आपलं मुख हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला यायला पाहिजे आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने बसायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून पूजा करत बसायचं नाही. तर अशा रीतीने पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतंही आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला सर्व तयारी करायची आहे. त्या चौरंगाला चारी बाजूने आपल्याला आंब्याची किंवा ह्याची पानं, केळीचे खांब आपण लावायचे आहेत आणि अशा रीतीने तुम्हाला तो पूर्ण चौरंग सजवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती कापड घालायचं आहे, एक वस्त्र लाल कलरचं, आणि नंतर त्याच्यावरती सत्यनारायण महाराजांचा फोटो ठेवायचा आहे आणि नंतर मधोमध आपल्याला गव्हाची रास करायची आहे, गहू ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. कलशामध्ये माहिती आहे आपल्याला की दुर्वा घालायचे आहेत, हळदी कुंकू घालायचं आहे, पाणी वगैरे सगळं भरून त्याच्यामध्ये पूर्ण कलशाची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याच्यामध्ये ₹1.25 नाणं सुद्धा त्या कलशामध्ये घालायचं आहे. तर आणि त्यानंतर 5 पानं लावायची आहेत आंब्याची आणि नंतर त्यामध्ये नारळ ठेवायचा आहे. अशा रीतीने पहिला कलश पूर्ण करून घ्यायचा आहे. कलशावर स्वस्तिक वगैरे काढायचं आहे. स्वस्तिक काढून 5 बोटं मांडायची आहेत, लावायची आहेत. तर नंतर ते झालं कलशाचं. त्याच्या पाठीमागे आपला सत्यनारायणचा फोटो येणार आहे आणि त्यानंतर त्या कलशावरती आपल्याला नारळ ठेवायचं नाही. नारळ आपल्याला आपण कलश स्थापन करताना ठेवतो. तर इथे आपल्याला कलशावरती आपल्याला एक तामण ठेवायचं आहे आणि तामणामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचा आहे 1.25 वाटी. म्हणजे पूर्ण ते तामण भरून जरी तुम्ही ठेवलं तांदूळ तरी सुद्धा चालतं. ते नंतर आपल्याला घरातच उपयोगीला येतं म्हणून ते तांदूळ पूर्ण भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मधोमध बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. असं करायचं आहे. तर आपण सत्यनारायणची पूजा बघा श्रावणात वगैरे करतो ब्राह्मणांकडून, तर ते नवग्रह सुद्धा तिथे मांडत असतात. तर आता आपण जे पौर्णिमेची पूजा करत असतो घरच्या घरी, त्याच्यामध्ये नवग्रहाची जर तुम्हाला पूजा करायची असेल त्यामध्येच तर तुम्ही ती करू शकता. नाहीतर फक्त आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती मधोमध तामणात ठेवायची आहे त्या ताटामध्ये तांदुळाच्या आणि नंतर त्यांची पूजा करायची आहे. तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, त्यांना अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा सुरुवातीला आपण गणपतीची अभिषेक करायचा आहे, गणपती सुद्धा ठेवायचा आहे. नंतर आपण जेव्हा कलश मांडतो त्याच्यावरती चौरंग हे ठेवतो, तामण ठेवतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं, सुरुवातीला गणेशाची पूजा करायची आहे. गणेशाची मूर्ती घ्यायची आहे. गणेशाला पूर्ण आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे, हळदी कुंकुम व्हायचं आहे, चंदन लावायचं आहे आणि अशा रीतीने अष्टगंध वगैरे लावून नंतर तिथे दुर्वा द्यायची आहे. गणपती बाप्पांना ठेवायचे आहे. एखादं लाल फूल वाहायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. अशा रीतीने गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आहे तिथे आणि ओम गणपती नमः असं करून करून आपल्याला ते अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर आपण गणपतीची पूजा झाल्यानंतर तिथे बाजूलाच आपल्याला कुलदेवी आणि कुलदेवतासाठी एखादा विडा ठेवायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला 2 पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे. असे दोन्हीकडे कुलदेवी आणि कुलदेवत असे 2 सुपारी मांडायचे आहेत आणि एक वरुण देवताची आपल्याला सुपारी मांडायची आहे. का तर धनधान्य आणि व्यवस्थित शेती हे व्हावी म्हणून, पाऊस व्यवस्थित पडावा म्हणून आपण वरुण देवताला आपण विनवणी करत असतो, प्रार्थना करत असतो. म्हणून त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेण्यासाठी तिथे आपल्याला वरुण देवतासाठी एखादी छोटी सुपारी ठेवायची आहे. अशा रीतीने 3 सुपाऱ्या म्हणजे तुमचे 3 विडे येणार आहेत आणि गणपतीची मूर्ती येणार आहे. गणपतीची मूर्ती ठेवताना उजव्या साईडला ठेवायची आहे. म्हणजे आपला जो हात असतो उजवा, कलशाचा डावी साईड आणि आपला हात उजवा, तसं उजव्या साईडला गणपतीची मूर्ती ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. हे सर्व झाली, पूजेची मांडणी झाली.
सत्यनारायणच्या पूजेची घरच्या घरी मांडणी करायची आहे। तर अशा रीतीने नंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे, त्यांना अभिषेक वगैरे करायचा आहे, फूल दुर्वा वगैरे सगळं वाहायचं आहे आणि आपल्याला 1001 आपल्याला याचे बालकृष्णांची जी नावे आहेत ती सुद्धा म्हणायची आहेत। ते जरी शक्य नाही तर या पुस्तकामध्ये जे जे आहे इथे आहेत बघा, हे पूर्ण हे असतात, ही पूर्ण एक 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 नावं बोलत बोलत आपल्याला तुलसीपत्र वाहायचं आहे। तर तुलसीपत्र तुम्हाला हे बोलत एक नाम घ्यायचं, एक तुलसीपत्र वाहायचं, दुसरं नाम घ्यायचं, दुसरं तुलसीपत्र वाहायचं। अशा रीतीने तुम्हाला 1000 वेळेला ती पूर्ण तुलसीपत्र वाहायचे आहेत। नंतर एक्स्ट्रा आपण 4-5 टाकायचे आहेत का, तर आपण आधीमध्ये जर विसरलो असलो टाकायचं फुलं वाहायची, तुलसीपत्र वाहायचे, तर ते आपण नंतर एक्स्ट्रा 4-5 वाहायचे आहेत परत सुद्धा। तर अशा रीतीने पूर्ण आपण बालकृष्णाची पूर्ण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। ही सर्व झाली आपली पूजेची मांडणी आणि पूजा कशी कशी करायची आहे ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला पूजेमध्ये म्हणजे ह्या सत्यनारायणच्या पुस्तकामध्ये जे 5 अध्याय आहेत ते तुम्हाला 5 अध्याय वाचायचे आहेत आणि नंतर तुम्हाला आरती करायची आहे। सत्यनारायण महाराजांची आरती आणि गणपतीची आरती तुम्हाला तिथे करायची आहे। तर अशा रीतीने संपूर्ण आपण पूजा करून सत्यनारायणची घ्यायची आहे। दर पौर्णिमेला आपल्याला ही पूजा करायची आहे। तुम्ही संकल्प सुद्धा करू शकता की मी 5 पौर्णिमा ही पूजा करणार आहे किंवा 1 वर्षभर ही मी पूजा करणार आहे तरी सुद्धा चालेल। जर तुम्हाला आयुष्यभर नाही करता येणार सॉरी, तर तुम्हाला जर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही 11 पौर्णिमा करू शकता, 5 पौर्णिमा करू शकता, 7 करू शकता। जर तसा संकल्प करायचा आहे आपल्याला की मी एवढे दिवस हे सत्यनारायणचे व्रत किंवा पूजा करणार आहे। आपल्याला व्रत म्हणजेच उपवास हे पूजा करेपर्यंत करायचं आहे। तर नंतर तुम्ही पूजेचा उपवास सोडू शकता। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शंख जर असेल तर शंख सुद्धा तुम्हाला ठेवला तरी चालतो, शंख ठेवायचा आहे। सत्यनारायण महाराजांचा फोटोला सुद्धा हार वगैरे घालायचा आहे आणि मागे जेव्हा आपण सत्यनारायणचा फोटो ठेवलेला असतो तिथे हार वगैरे घालायचे आहे, त्यांना सुद्धा पूजा करायची आहे, त्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे की मी हे सत्यनारायणचं पूजा करत आहे, व्रत करत आहे, तर माझी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्ही त्यांना सांगायची आहे सत्यनारायण महाराजांना आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि पूर्ण तुमची जबाबदारी सत्यनारायण महाराजांना सांगायची आहे की तुम्ही माझ्याकडून हे निर्विघ्नपणे करून घ्या सेवा। अशा रीतीने आपल्याला दर पौर्णिमेला ही सेवा करायची आहे। खूप अत्यंत प्रभावशाली अशी सेवा आहे, तुम्ही नक्कीच करून बघा। कोणत्या सुद्धा इच्छेच्या पूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता। आणि त्यानंतर म्हणजे प्रदोष काळ कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे। हे जे सत्यनारायणचं व्रत करतात तेव्हाच नवग्रहाची सुद्धा लोक पूजा वगैरे करत असतात, 9 सुपारी वगैरे मांडत असतात आणि त्याची सुद्धा पूजा करत असतात। पण ते जरी नाही केलं तरी सुद्धा चालेल, तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने अशी पूजेची मांडणी करायची आहे आणि व्यवस्थित घरच्या घरी आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे। आणि जो तुम्ही प्रसाद केलेला आहे, रव्याचा शिरा वगैरे केलेला आहे गोडधोड, तो तुम्हाला तिथे द्यायचा आहे। आपण घरातल्या लोकांनीच खायचा आहे। जो आपण पौर्णिमेला दरवेळेला करतो तो बाहेरच्या लोकांना द्यायचा नाही, घरातल्या लोकांनीच फक्त तो पूजेचा प्रसाद खायचा आहे। अशा रीतीने तुम्हाला पूर्ण पूजा करायची आहे। नंतर आरती वगैरे करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि कथा ऐकताना आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपल्या घरातील जी सुद्धा लोक आहेत, म्हणजे मुलं आहेत म्हणा किंवा मिस्टर आहेत, असं तर घरातली जी लोक आहेत त्यांना ती कथा ऐकताना तिथे बाजूला बसलं तर खूपच छान तुम्हाला अनुभव येतील। म्हणून लहान मुलांना सुद्धा सवय लागेल की आपल्या घरात काहीतरी दर पौर्णिमेला होत असते पूजा, मग ते सुद्धा आपलं अनुकरण करत असतात। म्हणून आपण हे करताना, पूजा करताना किंवा कथा वाचताना लहान मुलांना आपल्या नक्की बसवलं पाहिजे। तर अशा रीतीने संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून दिलेली आहे। सत्यनारायणची पूजा कशी करायची, केव्हापासून चालू करायची, तुम्ही कोणत्या सुद्धा शुभवारी तुम्ही ही पूजा करू शकता किंवा पौर्णिमेला सुद्धा चालू करू शकता। असं काही नाही की याच महिन्यापासून चालू करायचे आहे, जेव्हा तुमच्या मनात येईल की मला आता हे सत्यनारायणचे व्रत करायचे आहे, पूजा करायची आहे, तर तुम्ही ती करू शकता। ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट सांगा। व्हिडिओ आवडत असतील लाईक, कमेंट, स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या लीला चॅनल नवीन तर स्वामी लीला चॅनल सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी। धन्यवाद।